नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपले बदलापूर या आमच्या या ऑफिसमध्ये आम्ही एक महत्त्वाची चर्चा जी आहे या ठिकाणी घेतोय आता आणि या ठिकाणी आपण बघतोय जे चेहरे तुम्हाला दिसतात हे चेहरे बदलापूरकरांसाठी नवे नाही आहेत. बदलापूर कालपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. बदलापूर शहरात ऑगस्ट महिन्यात 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारासंदर्भात काल उच्च न्यायालयाने अहवाल वाचन झाल्यानंतर आदेश सुनावलेले आहेत. या 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारात असलेला आरोपी मृत अक्षय शिंदे याचं जे एन्काउंटर झालं होतं ते फेक एन्काउंटर असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे, उच्च न्यायालयानं. आणि त्या संदर्भात फेक एन्काउंटर करणाऱ्या 5ही पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. या सगळ्या प्रकरणानं पुन्हा एकदा बदलापूर शहर जे आहे ते चर्चेत आलेलं आहे. ऑगस्ट महिन्यात जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. किंबहुना बदलापुरातल्या त्या प्रकरणाची दखल देशाने जगाने घेतलेली आहे. आपण या सगळ्या अनुषंगानं आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी बसलेल्या सगळ्याच महिला जरी कुठल्या तरी राजकीय पक्षाशी निगडीत असल्या तरीही फक्त आणि फक्त त्या आंदोलनात त्यांची भूमिका महत्वाची होती. कारण हे आंदोलन ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला स्वतःहून त्यांनी पुढाकार घेऊन त्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. एक राजकीय पक्षाचं नेतृत्व म्हणून नाही तर एक सर्वसामान्य महिला म्हणून. ज्या मुलींवरती तो अत्याचार झाला त्या मुलींच्या अत्याचाराच्या विरोधात उभं राहण्यासाठी या सगळ्या महिला त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं होतं. आपण हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत आपण त्यांची प्रथमतः ओळख करून घेऊयात. सर्वप्रथम मनसेच्या महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवडकर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवती ठाणे ग्रामीणच्या अध्यक्षा प्रियंका दामले आहेत आपल्यासोबत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या महिला शहर अध्यक्षा मीनल मोरे आपल्या बरोबर आहेत, ज्या प्रदेश कार्यकारिणीवर देखील आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शाखा प्रमुख आहेत, युवा सेना युवती शहर अधिकारी आहेत, मोनिका वाघरे आपल्यासोबत आहेत. या सगळ्या महिलांचं प्रथमतः या चर्चेत मी सर्वप्रथम स्वागत करते. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कारण ऑगस्ट महिन्यात जे काही घडलं ते आपल्या समोर घडलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणात कुठेतरी आपण सगळेच एकवटलेलो होतो आणि हे सगळं झालं. काल या अनुषंगानं काल जेव्हा उच्च न्यायालयाने या संदर्भात जो अहवाल वाचन झाल्यानंतर जे काय आदेश दिलेले आहेत तेही आपल्या समोर आहेत. या संदर्भात पहिली प्रतिक्रिया काल आम्ही तुमची घेतलेली आहे. याबाबत तुम्ही पुन्हा एकदा तुमची काय प्रतिक्रिया देणार आहात? सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. हायकोर्टाने जरी आदेश दिलेले असले तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालय अजून आहे. त्यामुळे आपले जे पोलीस बांधव आहे यांना नक्कीच न्याय मिळेल आणि त्यावरती आम्ही बोलणं आता उचित नाहीये. त्यामुळे त्यावेळेला जे आंदोलन झालं त्याच्यानंतर जो एन्काउंटर झाला किंवा ती हत्या झाली यावरती जी चर्चांना उधाण आलं होतं ते आजही चालू आहे. खरं पाहायला गेलं तर शाळेवरती सुद्धा कारवाई होणं फार तितकंच गरजेचं होतं. जी लोकभावना होती, लोकांचं सुद्धा म्हणणं होतं आणि आमचंही म्हणणं त्यावेळेला आम्ही ज्या आहोत ते आमचं सर्वांचंच म्हणणं असं होतं की जर त्याचा एन्काउंटर होत होतं त्याच्यानंतर ते प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला गेला. याची सोशल मीडियावरती भयंकर चर्चा होती आणि त्या अनुषंगाने शाळेवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा आता चालू आहे. शाळा सुद्धा कुठेतरी ह्या आता प्रक्रियेमध्ये येईल असं वाटायला लागलेलं आहे. आणि खरोखर अक्षय शिंदे सारख्या विकृत नराधमाला शिक्षा झाल्यानंतर म्हणजे खरं तर त्या आरोपीने गुन्हा त्याचा कबूल केलेला होता. त्याला तो मान्य होता की आपल्याकडनं ही चूक झालेली होती आणि त्यानंतर पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा एन्काउंटर झाला किंवा त्याची हत्या झाली असं म्हटलं जातं. पण काल जो न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यावरती सर्वोच्च न्यायालयात कुठेतरी आपल्या पोलीस बांधवांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मला स्वतःला सुद्धा विश्वास आहे की पोलिसांना नक्कीच न्याय मिळेल. नक्की याच प्रश्नावरती मी प्रियंका दामले यांच्या प्रतिक्रिया विचारणार आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया? खरं तर बघायला गेलं तर एक आई म्हणून मी म्हणेन की नैतिकतेच्या हिशोबाने आपण जर म्हटलं की त्या विकृत अक्षय शिंदेला त्याच्या कर्माची फळंही भेटली आणि कुठेतरी आता तो ऍक्च्युली एन्काउंटर आहे, हत्या आहे, त्याच्याबद्दल आम्ही कोणी बोलणं योग्य नाही. कारण अजूनही न्यायालयामध्ये ती केस चालू आहे आणि न्याय व्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे
त्यामुळे जे काही सत्य आहे त्या घटनेच्या मागचं ते नक्कीच लवकरात लवकर पुढे येईल. आपल्याला एकंदरीत मला स्वतःला किती काही वाटत असलं की असं व्हावं किंवा तसं व्हावं, तरी आपण सर्वजण एक कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे चालतो, त्या हिशोबाने आपला देश चालतो आणि ते कुठेतरी टिकून राहणं किंवा न्याय हा प्रत्येकाला सारखा आहे हे जे भावना आहे ही टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही सत्य आहे घटनेच्या मागे ते लवकरात लवकर समोर येईल. त्या हिशोबाने न्याय व्यवस्था जी आहे ती उचित आपले निर्देश देतील आणि ते सर्वांनाच मान्य असते. त्याच्यात काही आपण वेगळं स्टँड घेण्यात काही अर्थही नाही. याच एका प्रश्नावरती पुन्हा एकदा आपल्या भाजपच्या महिला शहराध्यक्षा मिनल मोरे आहे, आपली काय प्रतिक्रिया? खरं तर ताई, न्याय व्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्यावर आक्षेप आम्ही घेऊ शकत नाही, इतके आम्ही मोठे झालेलो नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस प्रशासनाचं मी खरंच मनापासून कौतुक करेन. खरं तर हा जो अक्षय शिंदे आहे नराधम, त्याला जरी शिक्षा मिळालेली आहे तर मी तर असं म्हणेन की भगवान के घर में देव है लेकिन अंधेर नाही आहे. पोलीस जेव्हा न्यायालयीन प्रक्रिया करत होते त्यावेळेला पोलिसांच्या जर अंगावर तो गेला असेल तर त्यांनी जे काही केलं असेल ते सर्वस्वी परमेश्वराला देखील मान्य असेल आणि मला असं वाटतं त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळालेली आहे. आणि तसंही लोकांच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून काही विरोधक सुद्धा की याला फाशी झाली पाहिजे, फाशी मिळाली पाहिजे अशी जेव्हा वर्गणा करत होते किंवा अशा जेव्हा बोंबा मारत होते तर त्यावेळेला खरोखरच त्यांच्याही परमेश्वराने ऐकलं असं मी म्हणेन. तर न्यायव्यवस्थेवर आणि पोलीस प्रशासन माझा तर पूर्णपणे विश्वास आहे आणि नक्कीच पोलीस प्रशासन यातून मुक्त होईल अशी मी अपेक्षा करते. ठाकरे गटाच्या आपल्याबरोबर मोनिका वाघरे आहेत, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या सगळ्या प्रकारात? मला असं वाटतं न्यायव्यवस्थेने जो न्याय करतोय तो योग्य तेच न्याय करेल. अक्षय शिंदे याला तर शिक्षा झाली, पोलीस प्रशासनाचं जे चालू आहे त्याला आपण योग्य ते न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. नक्की. या ठिकाणी एक सूचना करू इच्छिते, आपण लाईव्ह आहोत आणि आपण दर्शकांबरोबर संवाद साधतोय, तर माझी सगळ्यांनाच विनंती आहे की आपण दर्शकांबरोबर थेट संवाद साधूयात या निमित्तानं. दुसरा प्रश्न असा उपस्थित होतोय, काल उच्च न्यायालयात या सगळ्या अहवालाचं वाचन झाल्यानंतर अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मग त्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न जो उपस्थित केलेला आहे उच्च न्यायालयाने की जसं पोलिसांचं म्हणणं होतं त्यावेळेला की झटापटीमध्ये हे सगळं झालं, मात्र ज्या वेळेला ही झटापट झाली आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं होतं की अक्षय शिंदेने सुद्धा आमच्यावरती फायरिंग केलं, मात्र त्या बंदुकीवर कुठल्याही प्रकारचे बोटांचे ठसे जे आहेत ते त्याचे सापडलेले नाहीयेत अशा प्रकारचं निदर्शनास आलेलं आहे आणि या संदर्भातले फॉरेन्सिक अहवाल सुद्धा प्राप्त झालेले आहेत. ही सगळी आपण जेव्हा घटना बघतोय, आपण एका अर्थानं जेव्हा आपण म्हणतो की ज्यावेळेला एन्काउंटर झालं आणि त्याबाबत त्या आरोपीला जी शिक्षा झाली तीच शिक्षा मला वाटतं की या सगळ्यांना अपेक्षित असेलच की त्या आरोपीच्या बाबतीत ती शिक्षा व्हायला हवी होती. मृत्यूदंड ही एकमेव शिक्षा अशा आरोपींना व्हावी असं आमचंही प्रामाणिक मत आहे. मात्र कुठेतरी यावरती प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण होतोय की हा जो मृत्यूदंड आहे हा या प्रकारे न होता न्यायालयीन प्रक्रियेतून होऊन त्याला फासावर लटकवलं जावं अशी जी इच्छा व्यक्त होतीये किंवा न्यायालयाने याकडं त्या दृष्टिकोनातून बघितलंय, त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम एक सांगेन की त्या रिव्हॉल्वरवरती बोटांचे ठसे नव्हते किंवा जो काही विषय आहे तो खरं पाहायला गेला तर काल माझं जे लाईव्ह झालं होतं त्यामध्ये सुराडकर म्हणून जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की कधी कधी त्याच्यावरचे जे ठसे आहेत ते पुसले जातात म्हणण्यापेक्षा हाताला जर तेल असेल तर ते जातात किंवा ते निघतात किंवा पाणी लागलं तरी सुद्धा ते निघून जातात. त्यामुळे तो जो काही अहवाल आहे तो अहवाल मला तर वाटतं सर्वोच्च न्यायालयामध्ये पण किती टिकेल किंवा नाही टिकेल हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर हे जे विषय आहेत हे विषय आमच्याकडे येत असतात. पालकांची भूमिका ह्या प्रकरणामध्ये खूप महत्त्वाची होती की पालकांनी त्यांचा शेवटपर्यंत स्टँड ठेवला की माझ्या मुलीच्या बरोबर जे झालेलं आहे हे चुकीचं झालेलं नाही, याच्या संदर्भात गुन्हा दाखल होणं फार गरजेचं होतं. गुन्हा दाखल होणं ही जी प्रक्रिया मी ह्यावर मुद्दाम बोलेन की आपले जे कायदे आहेत हे ब्रिटिशकालीन कायदे आहेत ते ह्या कायद्यांमध्ये कुठेतरी तरतुदी होणं फार गरजेचं आहे. ह्या ज्या मुली आहेत ह्या 3 आणि 4 वर्षाच्या मुली आहेत ज्या लेकरांना काहीही कळत नाही आपल्याबरोबर काय घडतंय आणि ज्या वेळेला चार्जशीट दाखल होते, ज्या वेळेला केस उभी राहते त्यावेळेला त्या मुली ज्या आहेत त्या 12, 13, 14, 15 ह्या वयाच्या होतात आणि पालकांची मनस्थिती किंवा त्या मुलींची मनस्थिती नसते किंवा त्या विसरून गेलेल्या असतात आपल्याबरोबर काय घडलंय आणि मुलीची बाजू मांडण्यासाठी म्हणून ज्या वेळेला पालक कोर्टामध्ये उभे राहतात त्यावेळेला तेही त्या मनस्थितीमध्ये नसतात की आपण आपल्या मुलीवर काय घडलंय हे त्यांना कसं सांगणार.
किंवा ती आपली बाजू कसं मांडू शकतील, हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा असा की ह्या प्रकरणामध्ये 2 मुली होत्या, एक 3 वर्ष 10 महिन्याची आणि एक 4 वर्षाची. आमचं म्हणणं त्याही वेळेला पोलिसांना हेच होतं की तुम्ही गुन्हे दाखल करा, जेव्हा की पोलिसांनी फक्त एकच गुन्हा दाखल केला. आणि ज्या वेळेला हायकोर्टाने आदेश दिले त्यावेळेला ते 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की त्यावेळेला जर पोलीस प्रशासनाने खरोखर ऍक्शन घेतली असती, म्हणजे शीतल मॅडमना आम्ही अगदी हात जोडून विनंती करत होतो, नंतर हात सोडून विनंती केली की मॅडम तुम्ही आता कारवाई करत नसाल. आणि त्याही वेळेकडे जाऊन बदलापूर शहरामध्ये आधी 15 दिवस आधी एक गँग रेप झाला होता, ज्या 12 वर्षाच्या मुलीवर हा प्रकार घडला होता. आज ते लोक बदलापूर शहर सोडून गेलेले आहेत. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती झाली होती, अराजकता माजली होती. हे झाल्यानंतर म्हणजे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर जे जरब बसली किंवा जे दहशतीचं म्हणतो आपण वातावरण तयार झालं, ते आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस स्टेशनला ते प्रकरण झाल्यानंतर म्हणजे 20 ऑगस्ट नंतर ते प्रकरण झाल्यानंतर आजपर्यंत बदलापूर शहरामध्ये पोक्सा अंतर्गत बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये जे काही गुन्हे दाखल झाले, म्हणजे गुन्हा दाखल करून घेणं ही जी प्रक्रिया आहे ही होत गेली. कुठेतरी पोलीस प्रशासनावरती दबाव आहे म्हणण्यापेक्षा की त्यांना ते करून घेणं भाग पडलं, जे वेळोवेळी टाळलं जात होतं. किंवा पालकांकडनं आपल्या मुलीचं नाव कुठेतरी बाहेर येईल, आपल्याला पुढे जाऊन भविष्यात त्रास होईल, ही जे भीतीचं वातावरण होतं हे कुठेतरी संपलं. आणि आता स्ट्रिक्टली ऍक्शन जी म्हणतो आपण की जे पोलिसांकडनं होणं गरजेचं होतं ती होताना दिसते. आणि त्याचबरोबर शिक्षण विभाग जे आहे ते पूर्ण ऍक्शन मोडवरती आलेला आहे. आपल्याला माहिती असेल की बदलापूरच्या ह्या प्रकरणामध्ये त्या मुलीच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. सीसीटीव्ही कॅमेरे जर असते तर हे प्रकरण जे होतं हे कधीच मला तर वाटतं तडीस गेलं असतं किंवा आपल्या पोलिसांना एवढा त्रास त्याचा झाला नसता. म्हणून मी पुन्हा सांगेन की ब्रिटिशकालीन जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये कुठेतरी तरतूद होणं गरजेचं आहे. शक्ती कायद्यासारखा जो कायदा आहे हा लवकरात लवकर अंमलात येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी अजून सुद्धा जे प्रकार घडत आहेत किंवा जे उघडकीस येत आहेत त्याचं लवकरात लवकर फास्टॅगवरती, कारण फास्टॅगवरती आपण म्हणतो बोलताना आपण असं बोलतो की फास्टॅगवर केस चालू आहे. अरे पण फास्टॅगवर जर केस चालू आहे तर त्याचे निकाल लागणं फार गरजेचं आहे. वर्षानुवर्षे जे केसेस पेंडिंग आहेत त्या मुलींची वय वाढतात, त्यानंतर त्यांना ज्या गोष्टीला फेस करावं लागतं ते खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर होणं किंवा हत्या होणं यावरती आता चर्चा करण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये, कारण हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाकडे गेलेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं मला तर मी पुन्हा सांगेन, मला असं वाटतंय की आमच्या पोलीस बांधवांना जो त्रास झालाय किंवा आमच्या पोलीस बांधवांना जी काही त्यांना जो काही न्याय मिळणं गरजेचं आहे आणि तो मिळेल, हे त्यामुळे न्याय व्यवस्थेवरती माझा स्वतःचा पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी संगीता चिंचवडकर यांनी बरीच सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे. त्या प्रकरणाबद्दलचे अनेक पैलू उघडलेले आहेत. पुन्हा आपण जेव्हा 3-4 महिने पुन्हा मागे जातोय त्यावेळेला पुन्हा या सगळ्या विषयांमध्ये आपण कुठेतरी हे होतोय, कारण हे सगळं आपण जवळून पाहिलेलं आहे. 16 तारखेला गुन्हा नोंद झाला आणि 16 ते 20च्या दरम्यान जेव्हा हे आंदोलन उभं राहणार होतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण नागरिकांना आवाहन करत होतो, हे आंदोलन जे आपण करणार आहोत ते एक शांततेचं आंदोलन असलं पाहिजे, शांततापूर्वक हे आंदोलन झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं यामुळे नुकसान होऊ नये आणि कुठल्याही प्रकारची अराजकता माजू नये. मात्र कुठेतरी एक संयमाचा बांध जो आहे तो बदलापूरकरांचा सुटला आणि कुठेतरी या आंदोलनाला गालबोट जे लागायचं होतं ते लागलं. त्याचबरोबर आपण बघतोय की अगदी रेल्वे रोको ही जी झाली, 10 तास जवळपास रेल्वे रोको झालेला आहे. देशात त्या इतिहासाची नोंद झालेली आहे बदलापूरच्या आंदोलनाची. हे सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की एक आपल्या सर्वसामान्य छोटंसं शहर आहे बदलापूर, हे शहर ज्यात मुंबई उपनगरातून आलेली लोक एकत्र राहतात, या ठिकाणची ग्रामस्थ लोक एकत्र राहतात. या छोट्याशा शहरात जेव्हा एका चिमुकलीवर अत्याचार होतो, ती चिमुकली आमच्याच घरातली आहे असं म्हणून हे जे बदलापूरकर आक्रोशपणे रस्त्यावर उतरले होते, त्यात या सगळ्या महिला ज्या होत्या त्या पुढाकारानं होत्या. मी प्रियंका दामले यांना विचारेन की त्यावेळेची परिस्थिती आणि आता आपण हे सगळं बघतोय, कारण हे सगळं अजूनही संपलेलं नाहीये, अजून किती काळ जाईल हेही आपल्याला माहिती नाही. मात्र त्यावेळेची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत काय बदल वाटतोय का तुम्हाला? बदल तर नक्कीच आहे म्हणेन. आणि जेव्हा ते आंदोलन झालं तेव्हा मी म्हणेन की कोणाचाही पुढाकार असं नव्हतं, कारण ते सर्वसामान्यांचं आंदोलन होतं आणि ते त्याच हिशोबाने जातही होतं. तेव्हा असं होतं की कोणाच्याच भावना कंट्रोलमध्ये नव्हत्या आणि ते बरोबरही आहे. प्रत्येक जण हाच विचार करत होता की माझी मुलगी
त्या जागी असती तर, किंवा पुढे माझ्या मुलीची वरतीही वेळ येऊ शकते. आज मी 2 मुलींची आई आहे, मलाही सतत कोणावरती काही झालं तरी पहिला विचार हा प्रत्येकाला आपल्या घरातल्या मुलींचा येतो. आणि त्यामुळे सगळे लोक प्रचंड इमोशन, आणि मी म्हणेन एकदम इमोशनल आंदोलन होतं ते. अजिबात ते ड्राईव्ह केलेलं नव्हतं, कोणी त्या दिशेने जावं हे प्रत्येक कोणालाही वाटलं नव्हतं. पण आज त्या आंदोलनकर्त्यांची सगळ्यांची ताकद म्हणून की ते तेव्हा त्या सगळे उत्स्फूर्तपणे त्या आंदोलनामध्ये उतरले आणि त्यामुळे पुढच्या गोष्टी पटापट घडत गेल्या. ते जर झालं नसतं तर जसं आधीही बदलापूरमध्ये गुन्हे घडत होते ते घडत गेले असते, त्याची नोंद किंवा गुन्हा दाखल होण्यामध्ये जी हलगर्जीपणा येत होता किंवा गुन्हा दाखलच होत नव्हते हे कंटिन्यू राहिलं असतं. तर मी म्हणेन की ते एक त्या आंदोलनाचं यश होतं की सगळ्या देशाचं लक्ष त्या घटनेकडे वेधलं गेलं. बरं, त्याच्यामुळे गुन्हे कमी झाले का? तर नाही. गुन्हे कमीचा विषय नाहीये, कारण गुन्हे आधी तेवढेच होत होते, फक्त काय की गुन्हे नोंद होत नव्हते. तर ते कुठेतरी आता नोंद होत आहे. कुठेतरी जो पोलिसांचा हलगर्जीपणा होता किंवा चालढकलपणा होता तो कुठेतरी आता थांबून ते आता सिरियस होऊन ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि कुठेतरी पब्लिक सुद्धा प्रचंड अवेअर झालेली आहे. आणि मी म्हणेन की बदलापूरकरांचा सगळ्यांनी धसकाच घेतलेला आहे आता की आता ह्या गोष्टींमध्ये जरा सुद्धा म्हणजे शाळा असू दे किंवा लोकल काही किंवा रिक्षामध्ये ट्रॅव्हलिंग करणाऱ्या मुली असू देत, मग तो रिक्षा चालक असू दे किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये कॅब, ओला, सगळीकडे लोक आता एवढी सतर्क व्हायला लागली आहेत आणि कुठेतरी प्रशासन आता जास्त अलर्टने किंवा जास्त क्विकनेसने त्या गोष्टीवरती ऍक्शन घेतात. म्हणून आता आपल्याला गुन्ह्याची नोंद ही जास्त दिसते. पण मी परत म्हणेन की असं नाही की गुन्हा वाढलाय, नाही, त्याची नोंद आता होती, ते खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं मॅडम की कुठे बदल घडलेला वाटतोय का आधीची परिस्थितीने आता? नक्कीच, कारण हे आंदोलन झाल्यानंतर 19 वर्षाच्या मुलीवर देखील बलात्कार झाला होता. मुलगी भुईवाड्यातली होती. त्या केसमध्ये मी स्वतः जातीने आपल्या पोलीस स्टेशनला संपर्क साधला होता. त्यावेळेला उपनिरीक्षक आहेत अमित शर्मा, तर माझ्या मैत्रिणच आहे, तर त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ताई असं असं झालेलं आहे. म्हणजे त्यांनी मला त्या मुलीच्या कपड्यासहित सगळं दाखवलं होतं. आता हे बदलापूरचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं असेल ताई की सगळ्यात जास्त संख्या ही महिलांची होती. कारण हा जो विषय आहे, तुम्ही पुन्हा एकदा सांगते, अत्यंत संवेदनशील विषय आहे. जसं प्रियंका ताईंनी सांगितलं की आम्हाला 2 मुली आहेत, मला स्वतःला देखील 2 मुली आहेत. त्याच्यामुळे एखाद्या मुलीवर जर अत्याचार झाला तर ती काय अवस्था होते ती हे एक आईच सांगू शकते, कारण त्या भावना त्या आईलाच कळतात, त्या बाईलाच कळतात. त्यानंतर मी ह्या सगळ्या प्रकार बघा, त्या नराधमाला तर शिक्षा झाली बरोबर, परंतु माझं बदलापूर शहर म्हणा किंवा इतर लोकांना, महिलांना माझं एक सांगणं आहे की आपल्या मुली पॅरेंट्स म्हणजे पालकांना माझी मनापासून विनंती आहे हात जोडून की आपल्या मुली 7 नंतर 8 नंतर कुठे जातात, काय करतात हे तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. कारण कधी कधी काय होतं, आता मध्ये एक प्रकरण झालं होतं की पोलिसांनी जेव्हा त्याच्या आईला सांगितलं की तुमची मुलगी अशी सिगरेट पिते, दारू पिते, तर त्या पॅरेंट्सनी उलट पोलिसांना हे केलं होतं, आमची मुलगी आम्ही बघून घेऊ. मग कुठेतरी हे जे आहे हे सुद्धा थांबलं पाहिजे. बरोबर, मुलींवर आपण जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आता पनवेलकर हायवे वगैरे आहे, ते 7 नंतर 8 नंतर मला स्वतः अनुषमा बोलल्या होत्या की ताई पेट्रोलिंगला जेव्हा मी जाईन तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर चाला, कारण पोलीस बांधवांना एवढ्या मर्यादा आहेत की ते 2 चापट पण मारू शकत नाही. म्हणजे आता न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम हा प्रश्न विचारला जातो की पोलिसांनी तुमच्या बरोबर काय केलेलं आहे, म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे, याच्यात एक बदल घडला पाहिजे. पोलिसांवर विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टीला एक निर्बंध लागला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या विषयानंतर खरोखरच म्हणजे आता जी प्रकरणं कानावर येतात, पण लोक आमच्याशी जेव्हा संवाद साधतात, आम्हाला जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवतात त्यावेळेला नक्कीच पोलीस अरे बाबा ह्या होत्या आंदोलनामध्ये, तर कुठेतरी पोलिसांना त्याचा तो वचक बसलेला आहे की आता आम्हाला ही केस दाखल करून घेणं गरजेचं आहे आणि ती केस दाखल करून घेतली जाते. कुठेतरी पहिला असं वाटत होती की अरे मी पोलीस स्टेशनला जातोय आणि मिनलताई तुम्ही आता या, पोलीस आम्हाला सपोर्ट करत नाहीयेत किंवा आमची केस दाखल करून घेत नाही, पण इथून आम्हाला तिथे जाण्याची पण गरज लागत नाही. एक फोन जरी केला की साहेब असं असं आहे आणि आमची महिला आलेली आहे तर तुमचं काय आहे, एवढं जरी बोला तरी साहेब पटकन FIR दाखल करून घेतात आणि पुढील कारवाईसाठी ते मदत करतात. नक्कीच बदल घडला असं म्हणतात. या ठिकाणी मोनिका वाघरे सुद्धा आहेत, तरुणींचं नेतृत्व करताय, युवती सेना अधिकारी म्हणून काम करताय. काय वाटतं, बदल घडलेत का? आणि सध्याच्या तरुण पिढी जी आहे आता, जी जसं ताई पण म्हणाल्या मिनलताई
की मुली देखील आज खूपच अपग्रेडेड झालेल्या आहेत. हो. अपग्रेडेड म्हणण्यापेक्षा अगदी चुकीच्या मार्गाला सुद्धा जात आहेत किंवा व्यसनांना बळी पडतात. तर अशा वेळेला काय वाटतं की बदलापुरात ही संस्कृती यायला हवी होती का, आणि ही जर संस्कृती थांबवायची असेल तर काय वाटतं तुमची त्याबद्दल? नक्कीच बदल थोडा झालेला आहे. असं म्हणता येणार नाही का पूर्ण बदल झालेला आहे, थोडा झालेला आहे. पहिले आम्ही गेलो कंप्लेंट करायला का तिथे 2-2-2.5 तास बसावं लागायचं. आता गेलो का घेतात ते लवकर, जरा पटापट प्रोसेस करतात ते, तेव्हा थोडा खूप वेळ लागायचा. आणि आत्ताच मीनाताई बोलल्या का मुलींचंही मान्य आहे का आपल्या इथे बदलापूरमध्ये खूप असे झालेले आहेत. आता ठिकाण एक नाही बोलता येणार का पनवेल हायवेज म्हणून बोलतात, पनवेल हायवेज नाही तर आता म्हटलं तर वडवलीचं तलाव म्हणा किंवा इतर ठिकाणी असे आहेत का जिथे ना पर्यटन स्थळ सोडून तिथे कपल पॉइंट झालेले आहेत. आणि आपण शेवटी आपण बसायला जरी गेलो किंवा वयोवृद्ध लोकही तिथे फिरतात, तर तिथे असं कपल चाळे चालू असतात. आणि आपण जर बोलायला गेलो तर ते उलट आपल्याला हे करतात तर तुम्ही कोण आम्हाला बोलणार आहे. बरोबर. तुम्ही बघा आता ते कात्रजचं जे गार्डन आहे, आय लव्ह कात्रज बदलापूर, तिथे तुम्ही म्हणजे मी बऱ्याचदा येते जाते तेव्हा मला असं प्रकर्षाने जाणवतं की 6 नंतर किंवा 7 नंतर बरेच कपल तिथे बसलेले असतात आणि चाळे करत असतात. हे पण आपल्या बदलापूरच्या ऍक्च्युली तिकडे आम्ही बरेचदा बातमीपत्र पण सादर केलेलं आहे की त्या ठिकाणी कुठे लाईटची थांबलं व्यवस्था पाहिजे. नसते, लाईटची व्यवस्था Security नसल्यामुळे आणि तिकडे अंधार असल्यामुळे आणि तिकडे जाणारी जी लोक आहेत ती कमी असल्यामुळे तिथला जो रहिवासी जो एरिया आहे तो अगदी मागे पडतो आणि पुढे काही इमारतींचं बांधकाम सुरू आहे. तर हा एक मोकळा म्हणजे म्हणतो ना एक मोकळी जागा आणि मोकळा वेळ जो या तरुणाईला मिळतोय तो कुठेतरी एका चुकीच्या कामांसाठी वापरला जातोय. मात्र त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असायला हवा, पोलीस त्या ठिकाणी असायला हवेत अशी मागणी तिथले काही पोलीस बंदोबस्त म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की 6-7 नंतर त्या गार्डनला टाळे लावण्यात यावे. माझी तर मागणी आहे, म्हणजे गार्डन आहेत ना ते बंद झाले पाहिजे. मला असं वाटतं गार्डन बंद झाले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की वयोवृद्धांना त्याच वेळेला थोडा वेळ वेळ असतो की आपल्याला वेळ काढून जाता पण येईल. कालावधी ठरवला गेला पाहिजे की ह्या त्यापेक्षा कालावधीमध्ये पोलीस प्रशासन त्या ठिकाणी yes, किंवा सिक्युरिटी जर त्या ठिकाणी असतील आणि अशा प्रकारचे कपलमुळे वयोवृद्धांवर अन्याय नाही करू शकत, त्यांनाही तेव्हा हवेशी थंडगार हवेत बसण्याचा अधिकार आहे. आणि आपण आपल्या तरुण पिढीमुळे आपण त्यांचा हक्क नाही करू शकत का 6 नंतर किंवा 7 नंतर आपण गार्डन बंद करू शकतो. त्यांनाही तो हक्क आहे थंडगार हवेत बसण्याचा. आणि छान वाटतं त्यावेळेस गार्डन मध्ये बसणं किंवा रोडवर फिरणं त्यावेळेस ठीक आहे ना. आपण हे झालं बदलापूरच्या म्हणजे आपल्या ह्या सगळ्या विषयांबाबत. पुन्हा एकदा मी येते, आपण जेव्हा बघतोय आता जसं तुम्ही सांगितलं तुम्हाला 2 मुली आहेत, तुम्हाला देखील 2 मुली आहेत, तुम्हाला देखील छोटी भाची आहे, तुमच्या घरात सुद्धा मुली आहेत, प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे. ही प्रत्येक महिला, मी महिला म्हणून त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाली होती. त्यावेळेला ज्यावेळेला आपण आंदोलन ज्यावेळेला होत होतं, अगदी 20 तारखेची गोष्ट जर आपण म्हटलं तर ज्या वेळेला आंदोलन होत होतं आपण प्रत्येक जण आलेल्या आंदोलकांना अगदी शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, खूप वेळ शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या वेळेला पोलिसांकडून किंवा शाळा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं काहीच पुढाकार घेताना दिसत नव्हते, त्यानंतर मग हे आंदोलन खूपच चिघळलं. हे सगळं होत असताना आपण बघतोय की आंदोलन झालं, आंदोलनानंतर गुन्हे देखील दाखल झाले. आता या ठिकाणी जर आपण बघितलं मोनिका वाघरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला, त्यानंतर मॅडम तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झाला, त्यानंतर मॅडम तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. हे सगळं होत असताना आपण बघतोय सामान्य बदलापूरकरांवर देखील गुन्हे दाखल झाले की त्यांनी ही दंगल घडवली. त्या सगळ्या ह्याच्याबाबत काय तुमचं म्हणणं आहे आणि सरकारनं हे गुन्हे मागे घेतले पाहिजेत अशी आपण वेळोवेळी मागणी करतोय, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? खरं पाहायला गेलं तर ते आंदोलन जे आहे हे बदलापूरकरांनी स्वतः हातात घेतलेलं होतं. मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे त्याला काही पार्श्वभूमी होती. 15 दिवस आधीची घटना घडली होती नेपाळी मुलीची, तो एक प्रकार होता. आणि त्याचबरोबर बदलापूर शहरातल्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यावरती लोक कुठेतरी कंटाळलेली होती. तो ट्रेनचा प्रवास असेल, लाईटची समस्या असेल, रस्ते असतील, हे सगळे जे विषय होते ना हे सगळे विषय एक झाले. आता राहिला मुद्दा हा की आपल्याला ह्याच्यात कुठेही राजकारण करायचं नाही, पण लोकांच्या मनात म्हणजे 4थ्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बदलापूर शहराला जर काही मूलभूत गरजा सुविधा मिळत नसतील, आम्ही टॅक्स भरतो म्हटल्यानंतर जी ट्रेनमध्ये रेल्वेमध्ये जी चर्चा चालायची त्या अनुषंगाने मी सांगेन की त्या मुलीचा जो प्रकार घडला त्यानंतर सुद्धा म्हणजे आपल्या मुली रोज ट्रेनने प्रवास करून 8-10 तास बाहेर राहिल्यानंतर ज्यावेळेला पालक एखादी महिला
जी ट्रेनने लटकत येऊन प्रवास करून ज्यावेळेला स्वतः घरी येते आणि घरी आल्यानंतर तिला जेव्हा कळतं की आपल्या मुलीच्या बाबतीत अशी काहीतरी घटना घडलेली आहे. म्हणजे काय आहे की लोकांची मानसिकता जी आहे ती अक्षरशः त्यावेळेला बदललेली होती आणि लोकांचा उद्रेक म्हणजे उद्रेक जो झाला ना त्याच्यामध्ये हे आंदोलन झालं. बदलापूरकरांनी हे आंदोलन हातात घेतलं आणि पूर्ण बदलापूर शहर जे आहे ते भारतातच महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये गाजलं. मी गाजलं ह्यासाठी म्हणेन की ज्या वेळेला तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे 10 तास ट्रेन थांबल्यानंतर जो लाठीचार्ज रेल्वे पोलिसांकडनं झाला आणि त्यामध्ये सर्वसामान्य घरातल्या महिला असतील म्हणजे अगदी माझ्याकडे तर असे पण लोक आले होते की ज्यांच्यावर दोघं नवरा बायकोंवरती गुन्हा दाखल झाला. म्हणजे त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यावेळेला जे सण होते म्हणजे अगदी गणपती असेल, नवरात्र असेल, दिवाळी असेल या बऱ्याचशा कालावधीमध्ये लोक आतमध्ये राहिली. म्हणजे महिला ज्या आहेत ना त्या जेलमध्ये लॉकअपमध्ये ना महिलांना बसवलं गेलं. कितीतरी तरुण मुलं अशी होती की जे MBA करतायत किंवा चांगल्या सगळ्या ठिकाणी जॉबला आहेत आणि ती मुलं पण लॉकअपमध्ये होती. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याच्यानंतर आता हे पोलिसांवरती कारवाईचं हे सगळं झालं बडगा उगारलेला आहे. पण हे जे आहेत म्हणजे ज्यांनी आंदोलन केलं किंवा जे आंदोलनात नव्हते म्हणजे फक्त कॅमेऱ्यामध्ये दिसले म्हणजे सोशल मीडियाला तर अशी एक पोस्ट फिरत होती एका महिलेची की मी बाजारामध्ये फिरत होती, रेल्वे पोलीस आले, त्यांनी मला मोबाईल दाखवला, हा तुमचा फोटो का करून तिला उचललं गेलं आणि ज्या वेळेला तिला कल्याणला नेलं रेल्वे पोलिसांनी ज्या वेळेला नेलं त्यावेळेला ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ती आमच्या संपर्कामध्ये आली. नंतर तिला जामिनासाठी आम्ही प्रोसिजर केली. सगळेजण उतरले, सगळ्यांनी तिला मदत करायचा प्रयत्न केला आणि नंतर ती थोडे दिवस पण बाहेर राहिली. पण गुन्हा तर दाखल झाला त्याच्यामुळे आता त्यांना तारखेला जाणार आहे. आमची वेळोवेळी राज्य सरकारला हीच विनंती होती की जे झालं ते चांगलं होतं का वाईट होतं. कारण पेढे तर सगळ्यांनी वाटले, फटाके तर सगळ्यांनी फोडले. मग आता एवढं सर्व झाल्यानंतर आपल्या पोलीस बांधवांच्या बाजूने उभं राहणं आपल्याला फार गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन भविष्यामध्ये पोलीसच म्हणतील की म्हणजे रस्त्याने चालताना जर एखाद्या मुलीची छेडखानी जरी झाली तरी पोलीस लक्ष देणार नाही. का लक्ष देतील? कारण त्यांच्या नोकरीवरती गदा येणार. आपण एखाद्या प्रकरणात म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आता तर स्कायवॉक नाही, तेव्हा तर स्कायवॉक होते म्हणजे स्कायवॉक हा लो पॉईंटच झाला होता की जरी एखाद्या पोलिसांनी एखाद्या मुलीला हटकलं तरी सुद्धा पालक सांगायचे की ती मुलगी आमची नाहीच आहे किंवा आमच्या मुलीने असं काही केलेलंच नाही, तुम्ही हे व्हिडिओ का केला. म्हणजे हे जे चालत होतं ना हे कुठेतरी थांबणं फार गरजेचं आहे. आणि राहिला विषय त्या मुलांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, बदलापूरकरांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, तर माझी राज्य सरकारला आत्ताही कळकळीची विनंती आहे. निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येतील किंवा काय होईल, पण त्याआधी ही जी तरुण पिढी जी अडकलेली आहे म्हणजे जॉबला जाणारी मुलं आहेत, महिला आहेत. आम्हाला तर म्हणजे मी तर प्रियंका मॅडम आणि आम्ही लोक तर भिवंडीला जात होतो हजेरी. म्हणजे बदलापूरवरून भिवंडीला हजेरीला जाणं हे कितपत योग्य आहे. कारण जाताना ट्रेन नाही, म्हणजे तुम्हाला बाय रोड जायचंय, सकाळच्या वेळेस जायचंय. प्रत्येकाच्या आम्ही महिला असल्या कारणाने आम्हाला सकाळच्या कामांची गडबड. प्रियंकाताईंना त्यांच्या 2 मुली आहेत त्याच्यामुळे त्यांना शाळेमध्ये सोडणं आणणं, त्यांना खायला घालणं, त्या मुलींना परत म्हणजे तो जो वेळ आहे तो सकाळचा वेळ आमचा तो एक दिवस जो असायचा म्हणजे त्या रविवारी जायच्या मला आणि मी सोमवारी हजेरीला जायचे. त्यामुळे हे जे आहे हे सगळं झालेलं आहे. आणि आत्ता माझी विनंती अशी आहे की हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे गुन्हे मागे घ्या, अन्यथा बदलापूरकर मला तर वाटतं भविष्यामध्ये हा विषय तर राहिला बाजूला, ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ना मला तर वाटतं हे परत आंदोलन उभं राहील की आमच्यावरती गुन्हा दाखल झाला, जाणारा गेला, त्याने जे कृत्य केलं ते त्याने स्वतः मान्य केलं, त्याने कबूल केलं, त्याच्यावर जी कारवाई करायची होती ती झाली, ती हत्या झाली का त्याचा एन्काउंटर झाला, हा सगळा विषय राहिला बाजूला. पोलीस बांधव त्याच्यामध्ये अडकले गेले, शाळा प्रशासन राहिली बाजूला. म्हणजे शाळेवरती जी कारवाई होणं गरजेचं होतं ती झालेली नाही अजून. ते आरोपी सुद्धा अजूनही मोकाट आहे, जामिनावरती. म्हणजे मी पुन्हा मुद्दाम हेच सांगेन की कायद्यांमध्ये कुठेतरी तरतुदी होणं गरजेचं आहे, कायद्यांमध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. हे ह्यासाठीच की ज्या वेळेला आमचं काही संबंध नसताना म्हणजे केवळ प्रकरण आलं, वाचा फोडली म्हणून गुन्हा दाखल जर होत असेल तर भविष्यात आम्हाला पण विचार करायला लागेल की एखाद्या मुलीच्या बाबतीत घटना घडल्यानंतर पुढे जायचं की नाही जायचं. कारण पालकांची भूमिका त्यावेळेला प्रचंड महत्वाची होती आणि मी खरोखर पालकांचे आज आभार मानीन जे मी वेळोवेळी मांडलेले आहेत की तुमची भूमिका महत्वाची होती, तुम्ही उभे राहिलात म्हणून हा आंदोलन यशस्वी झालं आणि बदलापूरकरांनी पण खूप 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 शांत. तुमची काय प्रतिक्रिया आहे यावरती? नाही, मलाही तेच. खरं तर बघा कसं झालं की मी तेव्हाही म्हणाले की अतिशय इमोशनने हे सगळं उद्रेक झालेला होता आणि जे काही झालं ते झालं. मी म्हणेन की चला गुन्हे दाखल केले, पोलिसांनी त्यांचं काम केलं, पण तुम्ही जेवढ्या तत्परतेने आमच्यावरती गुन्हे दाखल केले अगदी शोधून की कोण होतं कोण नाही, तेवढ्याच तत्परतेने जर ऍक्शन पहिले घेतली असती तर त्याचं रिॲक्शन हे एवढं मोठं झालंच. एक्झॅक्टली, हा माझा पहिला पॉईंट आहे. पण
ठीक आहे, जे झालं ते झालं. आता पोलीस प्रशासन मात्र त्या गोष्टींमध्ये लक्ष घालते, ही चांगली गोष्ट आहे. पण आता गुन्हे दाखल झाले, त्याच्यावरच्या तारखा झाल्या, सगळ्यांची अक्षरशः मी म्हणेन की फेरफट झाली सगळीकडे. सगळ्यांची. हो. आता कुठेतरी हे गुन्हे मागे घेण्याची आवश्यकता आहे. कारण जसं ही म्हणाल की जे शाळेवरती जे हे व्हायला पाहिजे ते सगळे साईडला राहिले आणि सामान्य माणूस याच्यामध्ये भरडला जातोय. उद्या आज जी तरुण पिढीवरती जे गुन्हे दाखल झाले, त्यांना जो त्रास झाला, उद्या त्यांची आई त्यांना नाही बोलणार, तुला काय गरज आहे या भानगडीत पडायची, गप्पमांचा. बरोबर. म्हणजे असं कोणाला नाही वाटायला पाहिजे की बाबा मी आंदोलनासाठी गेले तर बाबा त्याचा एवढा मला भूदंड पडला, तर याच्या पुढे आता कुठल्या आंदोलनासाठी गेलोच नाही पाहिजे. कुठेतरी सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन हे गुन्हे मागे घेण्याची अत्यंत गरज आहे. कारण ह्या आमच्या सगळ्यांचा फक्त मी म्हणेन एकच हे होतं की आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि आवाज उठवला. त्याच्यासाठी जे गुन्हा दाखल करायचा होता पोलिसांनी, तुम्ही केलात, आम्ही सगळ्या तारखा अटेंड केल्या. आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण हे पुढे अजून किती कंटिन्यू, प्रत्येकाच्या नोकऱ्या आहेत, अनेकांना त्यामुळे नोकऱ्या देखील गमावल्या, कारण गुन्हे दाखल झाले त्यामुळे अनेकांना नोकऱ्या. कितीतरी निर्दोष लोक याच्यामध्ये भरडली गेली, त्याचं उत्तर कोण देणार आहे? त्याची भरपाई आपल्याला भेटणार आहे का? नाही. कारण झालं ते झालं, त्यांच्यावरती जो अन्याय व्हायचा होता तो होऊन गेलेला आहे. मग आता कुठेतरी या सगळ्यांना एक फुल स्टॉप देण्यासाठी तरी हे गुन्हे मागे लवकरात लवकर. खरं तर आंदोलन करणं हा आपला हक्क आहे. एक्झॅक्टली. आंदोलन करणं हा आपला हक्क आहे. समर्थन तर मी कधीच कोणाचं करत नाही आणि करणारही नाही. खरं तर या ज्या आंदोलनामध्ये जर शाळा प्रशासन स्वतःहूनच समोर आली असती तर हा जो एवढा मोठा उद्रेक आहे तो घडलाच नसता. बरोबर. म्हणून मी काय कोणाचं समर्थन करणार नाही, कोणाची बाजू घेणार नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, कारण आपण शिकलोच त्याच्यासाठी. जे चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे, जे बरोबर आहे त्याला बरोबर आहे म्हटलंच पाहिजे. आणि इथून पुढे अशा जर गोष्टी घडत असतील तर आम्ही तरी शांत बसणार नाही. कारण मी पुन्हा सांगते, आंदोलन करणं आमचा हक्क आहे आणि आम्ही जिथे जिथे गुन्हे घडतील तिथे तिथे आम्ही पहिल्या उभ्या असू. स्त्री शक्ती म्हणून नक्कीच उभ्या राहू. आंदोलनकर्त्यांवरती गुन्हे जे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि राज्य सरकारने ते गुन्हे मागे घेतले पाहिजे. मला मनापासून वाटतं. मला असं वाटतं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही म्हणून मला असं खूप माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्या सतत कायमच समाजात काम करत असतात. ते जग जाहीर आहे. बदलापूरमध्ये सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जरा काय झालं की उतरत असतो. मी शासनाला माझ्याकडून देखील विनंती करेन की ह्या ज्या माझ्या भगिनी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले असतील तर त्याच्यासाठी ते मागे घेण्यासाठी मी स्वतः यांच्यावर नक्कीच उभी राहून प्रयत्न करेन. तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झाला, काय त्यावेळेची तुमची परिस्थिती होती आणि आता काय वाटते, गुन्हे मागे घेतले पाहिजेत का? तो क्षण जरी आठवला तरी असं वाटतं का आपण जे केले ते न्यायासाठी केलं आणि चांगल्यासाठी केलं. आणि जे स्थानिक लोक होती सगळी बदलापूरची होती, तर असं वाटते का गुन्हे मागे घ्यावे पाहिजेत. पण त्यावेळेस असं वाटत होतं का बाबा न्याय व्हायला पाहिजे, पण शाळेने पण समोर जर आलं असतं तेव्हा तर एवढा उद्रेक खरंच झाला नसतं. आणि खरोखर ती जी जनता होती ती बदलापूरचीच होती, ती काय बाहेरची कुठली जनता नव्हती. आणि जे काही केलं ते न्यायासाठीच केलं. अजून न्याय बाकी आहे असं वाटतंय, कारण शाळेत जे गुन्हेगार होते शाळेतले त्यांच्यावर अजून काय ऍक्शन झालेली नाही. आणि जे होते नॉर्मल लोक, सामान्य जनता होती, त्यांच्यावर गुन्हे झाले तर लवकरात लवकर व्हावे गुन्हे मागे असं वाटते आम्हाला. नक्कीच गुन्हा दाखल झाल्यानंतरची त्यांची जी प्रतिक्रिया होती ती आज समोर येते. कारण आपण बघतोय या सगळ्या प्रकरणात आपण सगळेच भरडले गेलेलो होतो आणि या सगळ्या प्रकरणानंतर आज आपण एकाच छताखाली या संदर्भात चर्चा करायला बसलेलो आहोत. या ठिकाणी सगळं झालेलं आहे, गुन्हे मागे घेण्याची देखील मागणी होतीये आणि अनेक महिला, आणि जसं मॅडम म्हणाल्या की अनेक असे दाम्पत्य आहे ज्यांच्यावरती दोघांवरती गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर प्रश्न पडला की आता आम्ही करायचं काय. मग ज्या वेळेला आपल्या शहरातच नव्हे तर आपल्या असं असेल तर आपल्या शेजारच्या घरात असा काही गुन्हा घडत असेल तर शेजारी म्हणून आपलं कर्तव्य जे असतं की आपण धावून जाणं, तर हे असं काही होणारच नाही आणि असे गुन्हे बाहेर पडणारच नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. जे काही आता जसं मिनल मोरे पण म्हणाले की आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे, हा संविधानात्मक अधिकार आहे आमचा आणि आम्ही त्या अधिकारानंच आम्ही आंदोलन केलेले आहे. मात्र त्याला गालबोट लागू नये यासाठी प्रयत्न आम्ही सुद्धा केलेले होते. जसं संगीता मॅडम म्हणाल्या की ते जे आक्रोश, ते जे आंदोलन होतं ते फक्त एका परिस्थितीवरती नव्हतं तर बदलापुरात घडणाऱ्या अनेक समस्यांच्या विरोधात होतं.
ज्या वेळेला आम्ही पत्रकारिता करत असताना आम्ही देखील त्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत की नागरिकांच्या मनात, बदलापूरकरांच्या मनात जो राग होता तो फक्त या सगळ्या घटनेबाबत नव्हता, तर संपूर्ण शासनाच्या अकार्यक्षम प्रणालीवर होता. वीज नाहीये, रोजच्या रोज लोड शेडिंग होत होतं, पाणी पुरवठा नाहीये, रस्ते नाहीये, ते चांगली सुसज्ज आरोग्य व्यवस्था नाहीये, रोजचे लोकलचे धक्के घ्यावे लागतात. या सगळ्यांमध्ये भरडला जाणारा सर्वसामान्य बदलापूरकर संतप्त होऊन त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला होता आणि हे सगळं त्या आंदोलनाचं एक स्वरूप होतं. हे झाल्यानंतर आज आपण बघतोय, तुम्हाला वाटतं का की आरोपी अक्षय शिंदे याला याच्या ज्या एन्काउंटर झालेलं आहे ते खरं की खोटं हे न्यायालयात ठरेल, पण हे एन्काउंटर झाल्यानंतर असं वाटतंय का चिमुकलींना न्याय मिळाला असं वाटतंय का? नक्कीच न्याय मिळाला. कारण मी तर म्हणेन, जसं आमच्या सर्वांनी राजसाहेबांनी सांगितलं की 3 वर्ष 10 महिन्याची या मुली होत्या, 4 वर्षाच्या मुली होत्या. मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे आपले कायदेच इतके तकलादू झाले आणि कायद्यामध्ये ज्या पळवाटा आहेत त्याच्यामुळे तो बाहेर आला असता. म्हणजे शाळेकडे आम्ही गेल्यानंतर शाळा प्रशासनाने मला सरळ सांगितलं की तो विकृत आहे. माझं म्हणणं त्यावेळेला तेच होतं की जर तो विकृत आहे तर त्याला ठेवला का? म्हणजे आपल्याला साधी एखादी शिपाईची नोकरी जरी करायची असेल, म्हणजे तो तर सफाई कर्मचारी म्हणूनच त्यांनी ठेवला होता, तर शिपाईची नोकरी, सफाई कर्मचारी जर तुम्ही शाळेमध्ये ठेवताय जिथे 500-600 मुली शिकतायत किंवा लहान एका वर्गामध्ये 80-80 मुलं तुम्ही घेताय, तुम्ही शाळेकडून पालकांकडून वाटतं तशी फी घेताय, मग त्यावेळेला त्याला तिथे ठेवताना त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेणं फार गरजेचं होतं. बरोबर. ते घेतलं गेलं नाही. बरोबर. तर ते जर घेतलं असतं किंवा 1 तारखेला तो जर शाळेमध्ये रुजू होतोय आणि 7 तारखेपर्यंत जर ही घटना त्या एकाच मुलीबरोबर लागोपाठ होते आणि ती शाळेत यायची बंद होते किंवा शाळेत यायला घाबरते, त्यानंतर 13 तारखेला तो विषय शाळेकडे जातोय, 13ला ही घटना परत दुसऱ्या मुलीबरोबर घडते, 14ला शाळेत तो गेल्यानंतर शाळा स्वतः सांगते की आमच्याकडे ही घटना घडलेली नाहीये. हे जी उत्तरं मिळत गेली किंवा हे जे काही झालं त्यामुळे, आणि त्याने नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केला. बरोबर. ओळख परेडमध्ये त्या मुलींनी त्या मुलाला ओळखलं, आरोपीला जर ओळखलेला आहे आणि जर मग आपण का त्याला पोसायचा? आपण जो टॅक्स भरतो वर्षानुवर्ष तो ह्यांना खायला घालायचा, काय यांना फुकट पोसायचं? तर हे जे काही झालंय ना हे खरोखर योग्य झालेलं आहे. कारण मी ज्या वेळेला त्या पोलिसांनी एन्काउंटर केलेले जे पोलीस आहेत त्यांना आम्ही जेव्हा भेटलो त्यावेळेला त्यांनी पण आम्हाला असंच सांगितलं होतं की ताई, हा जो एन्काउंटर आहे किंवा हे जे झालेलं आहे झटापटीमध्ये सगळं झालेलं आहे, पण हे मला त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटलं की हे योग्य झालं. म्हणजे आजही त्या 2 मुली डोळे जरी बंद केले ना तरी त्या 2 मुली डोळ्यासमोर येतात की खरोखर न्याय जो आहे ना तो असाच आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मिळत होता आणि हा न्याय होणं फार गरजेचं आहे. मी म्हणून म्हणाली की कायद्यामध्ये आता बदल होणं फार. मोनिका वागरे म्हणत होत्या, आत्ताच म्हणाल्या त्या की पूर्ण न्याय मिळालेला नाहीये कारण शाळा व्यवस्थापनावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाहीये. कारण या सगळ्या प्रकरणात कुठेतरी शाळा व्यवस्थापन तितकीच जबाबदार आहे. नक्कीच. मी तेच म्हणते की शाळा प्रशासनच जबाबदार आहे. जर तुम्ही त्या आरोपीला तुमच्या इथे ठेवताय किंवा तर एखादा मुलगा तुमच्याकडे कामाला तुम्ही ठेवताय, म्हणजे पेपरमध्ये तर अशी पण बातमी आली होती की तो जो आरोपी आहे तो त्या तुषार आपटेंच्या फार्म हाऊसला कामाला होता, तर तुम्ही तुमच्या फार्म हाऊस मधून एखाद्या मुलाला आणताय आणि तिथे कामाला ठेवताय आणि तो जर हे सगळं करत असेल तर शाळा पण तितकीच जबाबदार आहे. म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगते की एबीपी माझाला जो त्या मुलीच्या पालकांनी जो बाईट दिला त्या पालकांनी सांगितलं, त्या वडिलांनी स्वतः जेव्हा सांगितलं की त्या शाळेमध्ये अजून असंख्य अशा मुली असणार की ज्यांची मेडिकल होणं गरजेचं आहे. म्हणजे हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे की पालकांना सांगावं लागतं आणि ह्या पालकांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन मेडिकल करून आणली होती, जी मेडिकल त्यावेळेला तुम्ही सुद्धा होतात, मी होती, महिला बालकल्याणच्या आपण पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्यावेळेला तो मेडिकल रिपोर्ट बघितल्यानंतर थोडा वेळ तर असं वाटलं होतं की तो एन्काउंटर मला तर असं वाटतं माझ्याकडनंच व्हायला पाहिजे, मला आवडलं असतं. मला ह्या अशा गोष्टीसाठी जर आत्महत्या जायची वेळ आली असेल तर मी नक्कीच गेली असती, कारण हा माझ्या बदलापूरचा विषय होता आणि तो विषय घेतल्यानंतर कुठल्याही राजकीय पक्षाची, म्हणजे माझ्याकडे राजकीय पक्षाची पार्श्वभूमी असताना सुद्धा मी गळ्यामध्ये स्कार्फ घालून मनसेचा झेंडा हातात घेऊन मी कुठेही उतरली नाही. मी केवळ आणि केवळ हे माझ्या कुठल्या तरी बदलापूर मधल्या मुलीच्या बाबतीत झालेलं आहे. ह्या मुली माझ्या घरातल्या मुली आहेत. जसं बदलापूरकरांनी केलं की ह्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं होतं की रस्त्याने चालताना लोक चर्चा करतील, म्हणजे ज्यांना फक्त 2 मुलं जरी आहेत ना तर ते सुद्धा म्हणत होते की नाही ताई, त्या मुली आमच्या घरातल्या मुली आहेत. म्हणजे आजही मी बोलताना मला खरोखर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की हे प्रकरण बदलापूर शहरामध्ये होण्याच्या मागचं म्हणजे जे झालं त्याच्यानंतर जो उद्रेक झाला त्याच्या आधी जे झालेलं होतं ना त्याच्या बाबतीत जर घटना घडली का नाही शितोळे मॅडमनी त्यावेळेला ऍक्शन घेतली, कारण तो आरोपी कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर होता.
पॅरावर होता. पण जर तो राजकीय पक्ष म्हणजे राजकीय, मी तर म्हणेन की राजकीय पक्षांनी पण आता लक्षात देणं फार गरजेचं आहे की अशा लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात घेऊच नका. बरोबर. ज्यांना अशी पार्श्वभूमी आहे. आणि तो आरोपी सर्रास तिथे फिरत होता. म्हणजे मी शितोळे मॅडमना 2 दिवसापूर्वी लेटर दिलं, माझ्याकडे आजही ते लेटर आहे की मॅडम जर तो आरोपीला तुम्ही अटक केली नाही तर बदलापूर शहर आम्ही बंद करणार. जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला गेल्या होत्या, बीजेपीच्या महिला गेल्या होत्या, आपण सर्वांनी पत्र दिलेलं होतं त्यावेळेला. पण त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही जर त्याला अटक नाही केली तर 2 दिवसात बदलापूर बंद होणार. आणि कर्मधर्म संयोगाने दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ही घटना लगेच डोळ्यासमोर आली. आणि हे सांगून सुद्धा घडलं. आणि हे सांगून पत्र देऊन सुद्धा ही गोष्ट घडली. आणि जर तुम्ही ही घटना घडल्यानंतर तो आरोपी तुम्हाला कसा सापडतो? बरोबर. तो आरोपी त्या म्हणजे इतके दिवस तुम्हाला तो आरोपी सापडत नव्हता. त्या आरोपीला तुम्ही पळवाट करून दिली. कायद्यामध्ये ह्या ज्या तरतुदी आहेत ना ह्याच्यात बदल होणं फार गरजेचं आहे. कारण कायद्यातच पळवाट आहे. लोक म्हणत होती काय नाही त्याला पकडतील, 8 दिवस ठेवतील, सोडून देतील. अरे पण का? पोक्सा अंतर्गत जर गुन्हा दाखल झाल्यानंतर जी फास्ट ट्रॅकवर केसेस येतात या केसेस निकाल लागणं फार गरजेचं आहे. कारण पालक याच्यामध्ये भरले जातात. बरोबर. आणि आता ह्या संपूर्ण डोळ्यासमोर आंदोलन घेतल्यानंतर असं वाटायला लागले की बदलापूरकरच यामध्ये भरले गेले. छत्रपती शिवाजी महाराज माझ्याच घरात जन्माला यावेत हे आता बदलापूरकरांना वाटायला लागले. हे शेजारच्या घरात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, आम्ही सर्वसामान्य जरी राजकीय पक्षामध्ये काम करत असलो तरी राजकीय पक्षांमध्ये आमच्या प्रत्येकीच्या काय आम्ही एकट्याच नाही होत ना. बाकीचे पण होते ना बदलापूर शहरातले, ते आले नाहीत. परंतु ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जेव्हा न्याय मिळाला त्यावेळेला मात्र सगळ्यांनी पेढे वाटली. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला ते अजिबात आवडलेलं नाही. कारण ज्या वेळेला आंदोलन करायचं होतं त्यावेळेला आम्हीच होतो. पेढे वाटणारे दुसरे होते, पण पेढे वाटणारे जर त्याच्यामध्ये सहभागी झाले असते त्याहीपेक्षा आम्हाला जास्त आनंद झाला असता. पेढे वाटणाऱ्यांनी त्या आंदोलनाचं कुठेतरी हे केलं होतं की हे आंदोलन व्हायला नाही पाहिजे. आणि ते लोकप्रतिनिधी असताना त्यांनी सुद्धा या गोष्टीला थोडासा कदाचित त्या पेढे वाटणाऱ्यांच्या घरामध्ये मुली नसाव्यात म्हणून त्याच्यामुळे त्यांना त्याचं दुःख नसावं. म्हणजे मुलगी ज्यांच्या घरात आहे ना त्यांना त्या गोष्टीची यातना माहिती असते की आपल्या मुलीला जर पेढे वाटणारे आंदोलनामध्ये दिसले नाहीत. प्रियांका ते दिसले ना. अजिबात खर्चटल्यावर आपण घासतावतो की बापरे म्हणजे माझी तर भाची आहे पण माझ्या भाचीला जर हाताला खर्चटलं ना तरी पण ती शाळेतून आल्यानंतर मी तिला विचारते बच्चू काय झालं तुझ्याबरोबर. बरोबर. त्याच्यामुळे गुड टच, बॅड टच, लाठीकाठी प्रशिक्षण असे कार्यक्रम बदलापूर शहरात होणं गरजेचं आहे. जेव्हा की हळदी कुंकू, मी तर बदलापूर मधल्या सर्व राजकीय पक्षांना सांगेन की तुम्ही हळदी कुंकू बंद करा. आपल्याकडनं एक चांगला संदेश बदलापूर शहर जर तुम्ही म्हणताय की हे जे आंदोलनात नसलेले लोक जे म्हणतात ना की बदलापूर शहर तुमच्या 4 जणींमुळे 10 जणींमुळे बदनाम झालं. अरे पण तुम्ही हळदी कुंकू बंद करा. असं वाटतं की बदलापूर शहर बदनाम झालं का? नक्कीच नाही. मी म्हणेन की बदलापूर शहर खऱ्या अर्थानं आलं की बदलापूर शहरातली प्रत्येक महिला ही प्रत्येक अत्याचाराच्या विरोधात उभी राहणारी महिला आहे. त्यामुळे कुठेतरी बदलापूरच्या प्रत्येक महिलेची दखल ही जगाने घेतलेली आहे. कुठेतरी मी हे म्हणेन की हे जे काही गुन्हे होत आहेत हे फक्त बदलापूरमध्ये होत आहेत का? तर नाही, हे देशभर होत आहे. बरोबर. मग पण एवढं मोठं आंदोलन हे बदलापूरकरांनी उभं केलं हा त्याच्या मागचा यश आहे. खरं बदलापूरकरांचा हा यश आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मी म्हणेन की सगळ्या यंत्रणांना हलायची गरज त्यांनी भाग पाडलं लिटरली. नाही तर कोण लक्ष देत होतं याच्यामध्ये? कोणीच लक्ष देत नव्हतं. पोलीस प्रशासन तर नाहीच नाही. आणि कुठेतरी आता हे एक म्हणतो काय दुर्दैवाची गोष्ट आहे की हे एक्झाम्पल सेट होत आहे पण ते झालंय. बरोबर. की बाबा तुम्ही सामान्य माणसाचे लिमिट्स टेस्ट करू नका. आपल्या सगळ्यात पक्षातील जी लोक आहेत ना, जे नेते आहेत ना, ते वाढदिवस साजरा करण्यामध्ये मग्न आहेत, हळदी कुंकू साजरा करण्यामध्ये मग्न आहेत. पण ह्या ज्या गोष्टी घडतायत ना त्यासाठी पुढाकार घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ह्या गोष्टीमध्ये जर लक्ष घातलं तर आपलं बदलापूर शहर निश्चितच अजूनही सुसंस्कृत होईल असं मला वाटतं. नक्कीच. आपण पाहिलेलं आहे अनेकांनी या महिलांनी अनेक विषयांवरती अनेक पैलूंवरती चर्चा केलेल्या आहेत. जसं आपण म्हटलेलं आहे ही या ज्या 4 महिला आहेत या कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी निगडीत आहेत. आज या पक्षाचं प्रतिनिधित्व करत असताना एक सर्वसामान्य बदलापूरकर म्हणून, कारण त्या स्वतःच्या घरात एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून वावरतात. आपलं घरचं सगळं आवरून अगदी समाजाला वेळ देत असतात. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्या घरात जर अशी कुठली जर गोष्ट घडली, जर आपण बाहेरच्या कुठल्या गोष्टीसाठी इतका मोठा आवाज उठवू शकतो तर आपल्या घरात घडणाऱ्या घटनेविषयी तर आपण काय करू शकतो या सगळ्याची जाणीव त्यांना आहे. आणि याच जाणीवेतून त्या सतत काम करत असतात.
आपण जेव्हा राजकीय महिला म्हणून त्यांच्याकडे बघत असतो त्यावेळेला प्रत्येक पक्षात त्या काम करत असताना त्यांचे वेगळे पैलू ते दाखवत असतात. मात्र ज्या वेळेला 20 तारखेला हे आंदोलन झालं त्यावेळेला या चारही महिलांनी फक्त एक सर्वसामान्य महिला म्हणून आणि त्या आमच्या शहरातल्या छोट्या 2 चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात ती आमच्या घरातली मुलगी आहे असं समजून जे आंदोलन उभं केलं होतं त्याचं हे यश आहे. त्याचं हे अर्धवट यश आपण म्हणू शकतो की आज त्या आरोपी अक्षय शिंदेला शिक्षा झालेली आहे. मात्र अजूनही त्या सगळ्या घटनेत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती अद्याप कारवाई होणं बाकी आहे. आज ही सगळी चर्चा करत असताना आम्हाला आजही वाटतंय की येणारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे आणि कुठेतरी या महिला ज्या आहेत या सुसंस्कृत आणि सुशिक्षित महिला या कुठेतरी कुळगाव बदलापूर नगरपालिकेत त्यांनी त्यांचं प्रतिनिधित्व जे शहराचं प्रतिनिधित्व करावं असं आम्हालाही वाटतं. कारण कुठेतरी बदलापूर शहरात बदल होणं गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं की बदलापूर शहर पुन्हा एकदा सुसंस्कृत करायचं असेल तर महिलांवरील होणारे अत्याचार हे पूर्णतः थांबले पाहिजेत. ठीक आहे, आपण असं म्हणू शकत नाही की 100% हे अत्याचार थांबतील. मात्र जे काही अत्याचाराची जी काही परिसीमा ओलांडली जाते कारण आता 4 दिवसांपूर्वीच 6 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आणि त्याचबरोबर त्या मुलीवर अत्याचार करणारा हा अल्पवयीन आहे हे समोर आलेलं आहे आणि त्याला बालसुधारगृहात पाठवलेलं आहे. मात्र यावेळेला ज्यावेळेला ही सगळी घटना घडत असते आणि अल्पवयीन मुलगा म्हणून जेव्हा आपण आता जसं मॅडम तुम्ही मगाशी आपण चर्चा करत असताना बोललो की निर्भया जी घटना घडली दिल्लीमधली सगळ्यात मोठी घटना त्यामध्ये एक आरोपी फक्त 3 महिन्यांसाठी तो त्याचे 18 वर्ष पूर्ण होत नव्हते म्हणून त्याला बालसुधारगृहात पाठवलं होतं. मात्र या सगळ्यामुळे कुठेतरी त्यांची गुन्हे करण्याची जी प्रवृत्ती आहे ती वाढू शकते आणि अशा मुलांवरती कुठेतरी योग्य कायदा होणं गरजेचं आहे असं वाटतं का? कारण कुठेतरी ना ह्या न्याय व्यवस्थेमध्ये सुधार आला पाहिजे. मला वैयक्तिक असं वाटतं की ज्यांची बुद्धी ही चालते की हे असे अत्याचार ते अल्पवयीन का तुम्ही त्यांना पकडावं. पण दुर्दैव आहे की आपले लॉज तसे आहेत आणि आपल्याला त्या हिशोबाने चालावं लागतंय. पण ते कुठेतरी बदलले गेले पाहिजेत. जर तुम्हाला ही कृती करण्याची अक्कल असेल तर मग तुम्ही नक्कीच लहान नाही आहात किंवा तुम्हाला काही समजत नाही किंवा तुम्हाला काही कळत नाही अशातला तो 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत वाट का बघायची. एक्झॅक्टली. आणि आता तुम्ही त्याला सुधारगृहात पाठवा पण ही काय गॅरंटी आहे की तो तिथून बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल हा झाला असेल किंवा त्याच्या मानसिकतेमध्ये तो बदल झालाच असेल. आता मी सुधारगृहामध्ये जाऊन आलेलो आहे. परत जरी केलं तरी तो मी म्हणेन की तो जास्त अलर्टनेसनी गुन्हा करण्याचा प्रयत्न करेल. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण ती एक भीती कमी होते, एक धाक असतो जो बसलेला असतो तो कमी होतो की आपल्याला फक्त एवढी शिक्षा मिळणार आहे, आपल्याला अशा प्रकारची वागणूक मिळणार आहे, आपण सुटणार आहोत. म्हणजे आपण कुठलाही गुन्हा करण्यासाठी एखाद्याने बलात्कार केला तरी त्याला फाशीची शिक्षा देणं हे अजूनपर्यंत तरी कायद्यामध्ये नाहीये. माझी जरी माहिती असेल रॉंग असेल तर मला करेक्ट करू शकता. मग अशी व्यक्ती ज्याला जर तुम्ही जन्मठेप जरी दिली पण त्याच्या चांगल्या सुधार वागण्यामुळे तुम्ही त्याला लवकर सोडला. बलात्कारासाठी 10 वर्षाची मिनिमम शिक्षा दिली मग तुम्ही त्याला लवकर सोड त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे तुम्ही लवकर सोडला. पुढे जाऊन त्याने समाजात तो हा कृत्य करणारच नाही याची काय गॅरंटी आहे. आणि कुठेतरी ही शिक्षा मला वाटतं पुरेशी नाहीये. जी मी म्हणते ना फाशी देणं ही एकमेव त्याच्यावरती ठोस शिक्षा असावी हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यासाठी कुठेतरी कायद्यामध्ये हा बदल केला पाहिजे. मी यापुढे जाऊन अजून थोडं सांगेन की आपण आता सगळे पक्षाचे पदाधिकारी म्हणून बसलेलो आहोत राजकीय पक्षाचे म्हणून. राजकीय पक्ष जे आहेत त्या पक्षांनी आता पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. आपल्या माहितीसाठी सांगेन की सर्वच राजकीय पक्ष म्हणजे नॅशनल पार्टीज असतील किंवा आपल्या राज्यात असतील प्रादेशिक पक्ष असतील यांनी महिलांना प्रतिनिधित्व देणं फार गरजेचं आहे. आणि ह्यासाठीच म्हणून लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणजे जिथे महिलाविषयक कायदे तयार होतात महिलांची संख्या तिथे वाढणं गरजेचं आहे. लोकसभा विधानसभांमध्ये म्हणजे ह्या सर्व राजकीय पक्षांनी आता जर ठरवलं ना तर महिलांना प्रतिनिधित्व द्यावं, महिलांना उमेदवारी द्यावी ज्यामुळे महिलांना त्यांचे प्रश्न काय आहेत म्हणजे आज मी त्या विषयांवरती बोलण्यावर मोठी नाही पण मला एवढं कळतं की बदलापूर शहरामध्ये महिलांना त्यांचे नक्की काय प्रश्न आहेत हेच माहिती नाहीये. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण साड्यांवरती बोलतो, आपण दागिन्यांवर बोलतो, आपण इतर गोष्टींवरती बोलतो
पण आपण आपल्याला आपले काय प्रश्न आहेत हेच माहिती नाही. त्यामुळे लोकसभा विधानसभा म्हणजे बदलापूर शहर हे खूप खाली राहिलं. लोकसभा विधानसभेमध्ये आता प्रियंका ताईंनी म्हणाल्याप्रमाणे ही जी लहान मुलं आहेत त्यांच्यावरती बाल सुधार गृह गेल्यानंतर काय होतं किंवा काय नाही त्यांना नंतर बाहेर सोडलं जातं. तर ह्यासाठी म्हणून कायदे होणं फार गरजेचं आहे. आणि हे कायदे जिथे तयार होतात तिथेच महिलांची संख्या कमी आहे. म्हणजे सुप्रियाताई असतील, पंकजा मुंडेताई असतील किंवा इतर महिला असतील, पण तिथे महिलांची संख्या वाढणं गरजेचं आहे जिथे महिलांविषयी कायदे तयार होतात. त्यावेळेला कुठेतरी हा बदल दिसेल. म्हणजे बदल जो आहे तो आपण बदलापूर शहराने ते इतिहासच घडवला, पण त्याचा आवाज जो आहे तो फार दिल्लीपर्यंत गेलाय. त्यामुळे आता बदल जो आहे ना तो होणं फार गरजेचं आहे. आता 2024 झालेलं आहे. 2027-28 मध्ये मला तर वाटतं महिलांची संख्या उमेदवारी दिल्यानंतर वाढेल आणि ती वाढणं गरजेचं आहे. कारण ग्रासरूट लेवलला म्हणजे खाली जिथे खरोखर अन्याय होतोय, कारण अन्याय हा आपल्यावरच होतो. ते लोक तर गाडीतून उतरत सुद्धा नाही किंवा त्यांच्यापर्यंत कोण पोहोचू पण शकत नाही. सर्वसामान्य महिला जी रस्त्यावरती चालते फिरते, म्हणजे अगदी रिक्षेतून जाणाऱ्या महिला आहेत, यांना प्लॅटफॉर्मवरती ट्रेनने आपण प्रवास करतोय, त्यावेळेला जे त्या महिला सुरक्षित नाहीये. तर त्या महिला सुरक्षित होण्यासाठी वरती महिलांची संख्या जास्त असणं गरजेचं आहे जिथे महिलाविषयक कायदे तयार होतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जर आता ठरवलं ना तर महिलांना उमेदवारी द्या. महिलांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचे प्रश्न काय आहेत ना ते त्यांना कळतील आणि त्याच्यावरती त्या बोलायला लागतील. ज्या वेळेला महिला बोलायला लागतील म्हणजे फक्त हळदी कुंकू आणि इतर कार्यक्रम होमसारखे कार्यक्रम घेऊन होणार नाहीये. बदलापुरातल्या महिलांना महोत्सव किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांची गरज आहे की त्यांना एक आदराची वागणूक देणारे आणि चांगले कार्यक्रम जे त्यांना स्वतःच्या स्वरक्षणासाठी बळ देणारे कार्यक्रम होणं आवश्यक आहे. काय वाटतं? आम्ही तर हे चालू केलेलं आहे. म्हणजे मी तर माझ्या पक्षाचं हळदी कुंकूच करत नाही. ठीक आहे, मला मान्य आहे हळदी कुंकू आपली संस्कृती आहे, आपण ते करायला पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीला ते समजायला पाहिजे. पण आता पुढची आपली जी पिढी आहे ना हळद पिढी लावून वाण देण्याच्या ऐवजी ते वाण आपण संरक्षणाचं वाण जर तुम्ही दिलं तर ते फार गरजेचं आहे. माझ्याकडे मी महिला पक्ष चालू करते आता. त्यामध्ये आम्ही महिलांना मुलींना जे अगदी लहान मुली जे आहेत त्यांना गुड टच बॅड टच लाठीकाठी प्रशिक्षण हे तर आम्ही वेळोवेळी करतो. माझी संस्था आहे निर्भय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे करतो आहोत. पण हे बदलापूर शहरामध्ये आता वाण जे आहे ना ते स्वसंरक्षणाचं वाण जर देणं गरजेचं आहे आणि ते होणं गरजेचं आहे. आणि हे जे आहे हे राजकीय पक्षच करू शकतात. हे असं उठसूट कोणी आपला उठला आणि तो नाही करू शकत. त्यामुळे हे तर प्रत्येकाने डोक्यात ठरवलं की मला माझ्या वॉर्ड मधल्या महिला सुरक्षित करायच्या आहेत, त्यांना लाठीकाठी प्रशिक्षण गुड टच पॅटर्न ते देणं गरजेचं आहे. म्हणजे तोपर्यंत त्या घटना घडणारच नाही. त्यामुळे ते माझ्याकडे काय सुरुवात होणार आहे म्हणजे या सगळ्या? माझं असं वैयक्तिक मत आहे आणि फार मी म्हणेन की ठाम मत आहे की हळदी कुंकू सारखे जे समारंभ आहेत ही आपली एक कल्चरल ओळख आहे. ते वाईट किंवा ते बंद करणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. करा ठीक आहे, त्या निमित्ताने काही बायका एकत्र येतात, बोलणं होतं, त्याच्यातही ते एक वेगळं हे असतं. बट कुठेतरी काळाच्या गरजेने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि जसं ह्या म्हणाल्या संगीताताई की जे सेल्फ डिफेन्सचे जे हे आहेत, मी तर म्हणेन आपण सगळेच एका राजकीय पक्षाशी निगडीत आहोत. कुठेतरी आता आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन सुरुवात करायला पाहिजे. आणि ती सुरुवात अशी पाहिजे की प्रत्येक शाळेमध्ये हे कंपल्शन असलं पाहिजे. पीटी पिरियड होतात, योगा पिरियड होतात, मग त्याच्यामध्ये हे एक इन्क्लुजन कंपल्सरी झालंच पाहिजे. आता ती गरजच आलेली आहे. कारण कुठेतरी सगळेच जण नाहीतरी हल्ली तर मी म्हणेन की मुलींना कराटे क्लासला पाठवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण मोस्टली सगळे आई वडील आता त्या बाबतीत खूप हे झालेले आहेत की ते पाठवतात. पण मुळात हेच प्रशिक्षण तुम्ही शाळेतच द्या. का वेगळे क्लासेस त्यांनी करावे किंवा शाळेतच. आता मी म्हणेन की आत्ताच्या ज्या शाळा आहेत ना बऱ्याच ठिकाणी माझ्या मुलींच्या शाळेमध्ये पण गुड टच बॅड टच हे सांगतात. आता ते काळाच्या ह्याच्याने पण हा जो एक पुढचा बदल आहे तो वरून ते आलं पाहिजे. शाळेवरती वरून शिक्षणच्या ह्याच्यातूनच शिक्षण मंत्र्यांकडूनच हे कंपल्शन आलं पाहिजे, जिया तसा आला पाहिजे. आणि त्यासाठी जर आपण एक राजकीय पक्षात आहोत तर ते एकत्र येऊन त्याच्या संदर्भात काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इररिस्पेक्टिव्ह की आपण कुठल्या पक्षात आहोत, जर आपल्याला एक गोष्ट अशी वाटते की ही समाजासाठी गरजेची आहे तर त्यासाठी एक येऊन आपणच आपल्या सरकारच्या मागे लागणं किंवा ते करून घेणं हे आता आपली जबाबदारी झालेली आहे असं माझं. आणि माणूस म्हणून समाजामध्ये काम करणं फार गरजेचं आहे. पक्ष वगैरे सगळं बाजूला, पहिला माणसातली माणुसकी जिवंत ठेवून प्रत्येकाला मदत करणं हा आपला धर्म आहे.
बरोबर. आणि या धर्मानुसारच इथून पुढे काम करण्याचा नक्कीच मी माझ्या माध्यमातून प्रयत्न करेन. तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच काम केलं पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन, कारण पक्ष तिथपर्यंत ठीक आहे, पण पुढे आपल्याला एकत्र जर नागरिकांसाठी करायचं तर एकत्र येऊनच केलं पाहिजे. पक्ष हा प्लॅटफॉर्म आहे. हा. कधीतरी पक्षाचे लोक मदत करतील, कधी नाही करतील, म्हणून त्यांना घाबरून आपण आपलं काम थांबवलं पाहिजे. या मताची मी मुळीच नाहीये. बरोबर. नाही, पण एकत्र येऊन काम केलं तरच होते. हो. एकेकाने केलं तर ते होणारच नाही. एकदा हा लेटर देतो, दुसऱ्यांदा तो देण्यापेक्षा एकच लेटर बनवा, सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं तर नक्कीच कुठेतरी एकीचं बळ जर झालं तर मी सांगते ना मगाशी म्हणाले, एकीच्या बळाचा आपण परिणाम बघतोय. आपण 20 बघतोय. तारखेला एकीचं बळ होतं, त्यामुळे आज हे परिणाम आपल्याला दिसतात. नक्कीच जर सगळ्याच पक्षातले सगळ्याच महिला एकत्र आल्या आणि ज्या एक विचारांच्या असतील, समविचारी असतील अशा महिला, कारण अनेक अशा महिलांचे विचार आपण बदलू शकत नाही किंवा आपण त्याला एक वेगळी जसं मी म्हणेन की आंदोलन मागे किंवा आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही प्रत्येकीने आपापल्या वरिष्ठांकडे पाठपुरावा या गोष्टीचा केला आहे, अजूनही करतोय आणि यापुढेही करत राहू. बरोबर. कारण कुठेतरी ना नक्कीच मी सुद्धा माझ्या माध्यमातून माझ्या मैत्रिणींना, कारण आपण जर त्या पक्षात आहोत तर आपण कुठेतरी हात चालवणं, हातपाय चालवणं हे गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते कुठेतरी व्हायला पाहिजे. होतंय आणि अजूनही पुढे होत गेलं. कारण ज्या वेळेला गुन्हे दाखल झाले त्यावेळेला जामीन करून घेण्यासाठी काही लोकांकडे पैसे नव्हते, अशी परिस्थिती बदलापूरकरांची होती आणि अतिशय भयानक परिस्थिती होती. त्यावेळेला कुठेतरी वकील संघटना ज्या समोर आल्या आणि त्यांनी अनेकांची मदत केलेली आहे. आणि ही गोष्ट जेव्हा माणुसकीच्या नात्यानं जेव्हा समोर आली त्यावेळेला कुठेतरी आता सरकारने, राज्य सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे आणि अशा तमाम आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत, ही आमची कळकळीची विनंती आहे आणि मागणी आहे राज्य सरकारकडे. आणि याच एका नोटवरती आपण या चर्चेचा सुद्धा आता समारोप करतोय, कारण आपण पाहिलेलं आहे बदलापुरात जी घटना घडली त्यानंतर जे बदल घडत गेले आणि त्यामुळे जे काही आपल्याला सकारात्मक परिणाम दिसत आहेत आणि याहून पुढे काहीतरी सकारात्मक परिणाम दिसायला हवेत अशी आपण जी चर्चा करत होतो त्याला कुठेतरी एक चांगलं वळण मिळालेलं आहे. इथून पुढे या सगळ्याच महिला आपल्याकडून देखील काहीतरी चांगलं या समाजासाठी होईल यासाठी प्रयत्न करणार आहेत. तुम्ही देखील यांची ही चर्चा पाहत असाल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या सगळ्या विषयांवरती आणि या संबंधित बदलापुरातल्या अनेक समस्यांविषयी आपण नियमित या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहोत आणि बोलणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही पाहत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.